आमचं घरी परत जाण्याचं विमान रद्द झालं आहे. आईला मात्र त्याचा फार आनंद झाला. आनंद याचा की सहल वाढली म्हणून. ती अगदी नव्याने जणू काही आजच कुठे सहलीला निघालो या आनंदात स्वतः पण पाठीवर बॅग घेऊन अगदी ताजीतवानी झाली आहे. आता दिवसाच्या शेवटी कळेल की तिचा उत्साह किती काळ टिकतो ते. कारण आज दिवसभर प्रवासच प्रवास. अरे मध्येच लागला सिग्नल. प्रवासाच्या घाईगडबडीत ती घरात घालायच्या चपला मात्र खोलीतच विसरली आणि चाव्या पण आम्ही देऊन टाकल्या. तर तिला म्हटलं आता वाटेतच इथे दुकानात तुला पोचवतो, तिथे जाऊन स्वतः घे. घरी परत जाताना विमानाची तिकीट जर पुन्हा बुडापेस्टमधून असेल तर कदाचित आम्हाला इथे रेल्वेने परत यावे लागेल. तर म्हटलं इथलं प्रमुख रेल्वे स्थानक समोरच आहे, तेवढ्यातल्या तेवढ्यात मी नजर घालून येतो आणि अधेमध्ये मारून पण येतो. बुडापेस्टमध्ये प्रमुख रेल्वे स्थानके 3 आणि त्यापैकी हे एक. समोरच प्रागला जाणारी ट्रेन लागली आहे. मात्र त्या मानाने इथली रेल्वे स्थानके एवढी मोठी अशी वाटत नाही. माझी कॉफी राहिली सकाळच्या गडबडीत. बघा आवाज कसा नरम आहे सकाळपासून. आता आईला घेऊनच बसतो कुठेतरी. इथे उतरला होत तर इथे मगाशीच कुठे स्टारबक्स दिसलं होतं. आईच्या चपला घेऊन झाल्या का आणखीन काय बघत बसली काय माहीत. माझा संशय खरा निघाला. तिला कोणते जॅकेट बघायचं आहे. अहो आज प्रवासाचा दिवस. तुम्हाला अजून कल्पना नाही आज आम्ही किती किती ठिकाणी जाणार आहोत ते. तिला मी उगाच म्हणालो की काही खास नाही जॅकेट. जॅकेटपेक्षा ती कॉफी महत्वाची. पाहिजे असेल तर घ्यायचं होतं नाही का तिने स्वतःहून जॅकेट. असं प्रत्येक गोष्टीमध्ये मुलाला विचारायचं. तरी मी तिला किती वेळा स्वतंत्रपणाचे डोस देतो. परदेशात बघा आईच्या वयाची माणसे स्वतःच्या गोष्टी स्वतः ठरवतात. माझं नाव शामू हे स्टारबक्समधल्या ग्लासावर लिहिलेले पाहून आईला आश्चर्य वाटले. मला सुद्धा आतमध्ये तिने शामू अगदी स्पष्टपणे उच्चारले ते ऐकून जरा अचंबाच वाटला. हंगेरियन भाषेमध्ये श अक्षर आपल्यासारखे SH असे इंग्रजीमध्ये न लिहिता फक्त एसचा उपयोग श म्हणून करतात. तसेच शामू हे नाव कदाचित महाराष्ट्रापेक्षा हंगेरीमध्ये जास्त प्रसिद्ध असावे. शामू या नावाने इथला एक प्रसिद्ध नट आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी बुडापेस्टचा 150 वर्षापूर्वीचा बाजार दाखवला. त्या बाजाराचा स्थापत्यशास्त्रज्ञ तो पण शामू. हंगेरीतील लोकप्रिय सैनिक अधिकारी आणि राजकारणी सुद्धा शामू हे नाव लावू नये. शामू हे इथे इंग्रजी सॅम्युअल नावाचे संक्षिप्त रूप. मात्र माझ्या नावातला शामू ज्याला साने गुरुजींनी प्रसिद्धी दिली त्याचं मूळ संस्कृतमधील श्याम म्हणजेच शांत या शब्दात आणि पुढे जसे रामाचं रामू झालं तसंच श्यामचं शामू. कॉफी झाली. आता पोटापाण्यासाठी काहीतरी झटपट खरेदी करून ठेवावी. आम्ही ज्या गावात जाणार आहोत तिथे संध्याकाळी किती वाजता पोहोचू काय माहीत. आणि ते गाव अगदी लहान असल्यामुळे तिथे जवळपास दुकाने वगैरे बिलकुल नाहीत असं ऐकलं आहे. इथून आणखीन लांब कुठे तळ्याजवळ डोंगराच्या कुशीत असं वसलेलं गाव आहे ते. आता तिथे आम्ही राहायला एक प्रशस्त दुमजली बंगला घेतला आहे आणि त्याला मोठीच्या मोठी बाग आहे. अशी फुशारकी मारायला मला खूप वाटत होती. पण आम्ही मोजलेल्या किमतीत एवढी प्रशस्त जागा मिळू शकते यावर आमचा अजूनही विश्वास नाही. म्हणून मारायची फुशारकी प्रत्यक्ष चाव्या हातात मिळतील तेव्हाच मारेन म्हणतो. अहो तसं फुशारकीसारखं काही नाही हो. ती जागा त्या गावच्या अगदी बाहेर कुठेतरी दूर अशी खोपच्यात आहे म्हणून स्वस्त. आणि त्या स्वस्त विभागात बंगल्याशिवाय लहान घरेच नाहीत म्हणून नाईलाजाने घेतला म्हणून बंगला. नाहीतर तुम्ही आमच्या व्हिएन्नाच्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल की आम्ही तिथे हॉस्टेलमध्ये सुद्धा राहिलो होतो. आमच्या खोलीमध्ये आणखीन 2 मुलीसुद्धा होत्या. पण त्या नेमक्या त्या दिवशीच संध्याकाळी हॉस्टेल सोडून गेल्या माझ्या दुर्दैवाने. आता येणाऱ्या बंगल्यामध्ये आम्ही 2-3 दिवसच राहणार आहोत. कारण त्यानंतर आम्ही आणखीन दूरवरच्या कुठल्या तरी खोपच्यात राहायला जाणार आहोत. आणि तिथली घरे तर म्हणतात की अगदी 300-400 वर्षांपूर्वीची. अगदी ती दगडांची आणि वरून झावळ्या वगैरे असतात ना असं ऐकलंय मी. आणि हा आतापर्यंतचा आखीव कार्यक्रम फक्त बरं का. पुढे तो कधी कसा कुठे बदलेल ते सर्व आईच्या तब्येतीवर अवलंबून. मात्र आई खरेदी करेपर्यंत मला इथे वाटेतच दुसरे एक प्रेक्षणीय गाव असल्याचा गुगलमध्ये शोध लागला. आमचा वाहन चालक पण मला म्हणाला की तो 3 तास दुसरीकडे कुठे दुसरे काम संपून येतो, तोपर्यंत आमचं ते गाव सुद्धा फिरून होईल. मग आईला म्हटलं
चल मग इथे घेतलेली सँडविच गाडीत खाण्यापेक्षा तिकडे गावात कुठे छानपैकी बसून खाऊ, म्हणजे काय मला दुसरी कॉफी सुद्धा मिळेल. आई कशाला नाही म्हणते हो. मात्र तिथे गेल्यावर तेथील चढण आईला जमेल की नाही याबद्दल मला शंका वाटते. ते गाव जरी तळ्याकाठी असले तरी वस्ती तळ्यापासून दूर अशी उंचावर आहे. इथली वस्ती ख्रिश्चन आहे ना. पूर्वी चर्च सहसा उंचावर बांधायचे, त्यामुळे येथील घरे सुद्धा त्या सभोवती उंचावर वसली. आणि नाही जमलं तर इथे तळ्याकाठी उपाहारगृहे एवढी आहेत, इथे अगदी आरामात वेळ काढता येईल. हो, आता 3 तास काढलेच पाहिजेत, कारण गाडी नसणार आहे तोपर्यंत. या गावाचे नाव इंग्रजीत वाचायला कठीण मात्र उच्चारायला अगदी सोपे. सेंट अँड्रू. सेंट म्हणजे संत आणि अँड्र्यू हे एका ख्रिस्ती संताचे नाव. असे सेंट अँड्रू ऐवजी हंगेरियन भाषेत सेंट अँड्र असे म्हणतात. मात्र येथील खरी मजा येथील तळ्याकाठी नसून वर गावात आहे. सगळे पर्यटक तिथेच जात आहेत, कारण हे गाव जवळजवळ 800 वर्ष एवढं जुनं आहे. मी आईला स्फूर्ती मिळावी म्हणून तिच्याशी पैज लावली. वर गावामध्ये 1250 साली बांधलेले एक पुरातन चर्च आहे. तू जर तिथपर्यंत आलीस तर तिथे जवळच बुडापेस्टमधील एका प्रसिद्ध अशा शेफच्या उपाहारगृहाची शाखा आहे. तिथे तुला खास नेईन. आई तशी सकाळपासून टणाटण आहे. तिला खरी माझ्या दिलेल्या स्फूर्तीची गरजच नव्हती. माझे बोलणे संपण्याआधीच ती गावाच्या दिशेने निघाली. तिला जरा जड जात आहे, पण मी मुद्दाम काही बोललो नाही. आईला चालणे कठीण झाले की अशी आमची चालते झुकझुक गाडी. असेच झुकझुक झुकझुक करत आम्ही गावाच्या चौकात जाऊन थडकलो. आहा हा, किती सुंदर. झालेल्या परिश्रमाचे गोड फळ नाही, गोड गोड फळे मिळाली. मात्र मी लावलेल्या पैजेतील चर्च या चौकात नसून इथल्या निमुळत्या मार्गातून वर पुढे चढून टेकडीच्या माथ्याशी आहे. मी मात्र आता जरा आवर्त घेतलं. पैज हरणार म्हणून वगैरे नाही. तिचे पाय हरले तर पुढील सबंध सहलीवर पाणी. ती पैज केवळ एखाद्या शानदार उपाहारगृहामध्ये जाण्यासाठी म्हणून निमित्त. रोज कुठे जातो का आपण उपाहारगृहात? मग जायला निमित्त मिळालं की त्याची बहारच वेगळी, नाही का? मित्राचा वाढदिवस असला म्हणजे पार्टी मिळणार की किती बरं वाटतं खिशाला. मात्र आई माझी ऐकते कुठे? ती पुढे आणि मी मागे. त्या कोंढाण्यावर तानाजीसोबत आईला पाठवायला पाहिजे होतं आणि मला खाली दख्खनमधील कुठल्या शाहिस्तेखानाच्या शामियान्यात ढेंगा वर करून माझ्या ग्लासात कोणी थंड थंड रूह अफजा ओतत राहावे अशी इच्छा या ख्रिस्ती धर्माच्या चर्चच्या पायऱ्या चढताना झाली. एवढेच परिश्रम जर मी माझ्या स्वतःच्या धर्मस्थानासाठी घेतले असते तर आतापर्यंत माझी 4 लग्ने होऊन 12 मुले सुद्धा झाली असती. पण इतक्या लवकर कशी होणार मुलं? आजीबाईंना आधी आजीबाई होऊ द्या. आजीबाईंचं तर अजून इथे गिर्यारोहण चालू आहे. आईला 81 लवकरच संपणार आहेत आणि 1.5 वर्षापूर्वीच ती वर्षभराच्या कॅन्सरच्या कठीण उपचारातून उठली. आईच्या लालबागच्या भाषेत म्हणायचं तर काय बाई आहे. आईने न केलेले हुश्य वर पोचल्यावर मी केले. आता इथे चर्चमध्ये जास्त वेळ न घालवता येथून दिसणारा विहंगम देखावा पाहून आधी खाली उतरून त्या शेफच्या उपाहारगृहात जायचं आहे मला आधी कॉफी मिळाली पाहिजे. आई चालेल पुढे आणखीन हो. माझे मात्र कॉफीशिवाय उडून जातील पंचप्राण. पंचप्राण कसले? पायाचे आणि फुफ्फुसाचे दोन्हीही प्राण आताच गेले आहेत. खाली त्या गावात नुसते बसून जरी राहिले तरी डोळ्यात प्राण येतात. खरं म्हणजे या सेंट अँड्रू गावात पूर्वी ज्यू लोकांची सुद्धा वस्ती होती. इथे ज्यू धर्माचे जवळजवळ 300 वर्षापूर्वीचे एक छोटेसे सिनेगॉग अजून आहे. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर येथील ज्यू इतर देशांमध्ये गेल्यानंतर त्या सिनेगॉगचे आता फक्त स्मारकात रूपांतर केले आहे. आता मला बोलू नका हां तिथे पण जाऊन व्हिडिओ काढ म्हणून. चर्च पाहिलं ना? आमचे कुलकर्णी कसे म्हणतात, सर्व धर्म सारखे. या गावातली एक भयानक गोष्ट सांगतो तुम्हाला. 1730 साली हंगेरीमध्ये प्लेगने थैमान मांडले होते, ज्यात अख्ख्या देशात 3 लाख लोक मेले, म्हणजे जवळजवळ 5% जनसंख्या. मात्र हे गाव लांब असल्यामुळे त्याला त्याची झळ पोचली नाही
आणि इथे फक्त एका लहान मुलीचा मृत्यू झाला. मात्र त्या मुलीमुळे तो रोग इथे येऊ नये या भीतीने त्या मुलीला समोर दिसणाऱ्या भर चौकात पाय वर आणि डोके खाली अशा तऱ्हेने उलटे पुरण्यात आले. त्या क्रॉसच्या खाली लहान मुले बसली होती ना, आता तिथेच. त्या क्रॉसला प्लेग क्रॉस असे म्हणतात. अहो, आई पैज जिंकलीये आणि मी तुम्हाला इथे मरणाच्या गोष्टी सांगत आहे. तुम्ही आठवण कशी नाही दिली मला? आता आईला द्यायची आहे ना पार्टी. कसं जमवलं तिने तिलाच माहिती. गुगलमध्ये नकाशात शोधलेल्या त्या शेफचे उपहारगृह मला इथे कुठे सापडत नाही. मात्र जागा तर हीच आहे, मात्र काहीतरी ब्रंच म्हणून वेगळं नाव होतं. कदाचित बंद पण पडलं असेल. अशी महागातली उपहारगृह अशा छोट्या गावात कशी चालणार? माझ्या नाही तरी ते पथ्यावर पडलं. ही जागा पण त्या मनाने छान आहे. आईची तर उलट मजाच मजा. आईस्क्रीम आणि केकचे नानाविध प्रकार म्हणण्यापेक्षा सुळसुळाट म्हणण्यात प्रसंगपूर्ती ठरेल. आईला कळेना हा केक मागवू का तो केक मागवू, आईस्क्रीम केकच्या आधी खाऊ का नंतर. आणि याच गोष्टीची कमी होती की इथे वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेटे सुद्धा त्यांच्या खास कृतीने बनवलेली मिळतात. अशा द्विधा मनस्थितीत असताना खरं म्हणजे इथे केक, आईस्क्रीम आणि चॉकलेट म्हणजे 3 गोष्टींमध्ये द्विधा हा मराठी शब्द वापरणे चुकीचा ठरेल. मात्र कदाचित आमच्यासारख्या मराठी माणसासमोर 2 पेक्षा जास्त गोष्टी संभ्रमादाखल कधी चुकूनही आल्या नसाव्यात. आणि म्हणूनच की का जसा 2 गोष्टीतील संभ्रमाला द्विधा, तसा 3 गोष्टींसाठी त्रिधा किंवा त्याच्यासारखा अन्य शब्द मराठी शब्दकोशात नाही. आता तुम्हाला व्याकरणातील द्विधा आणि त्रिधा पाजून तुमची त्रेधा तिरपीट या व्हिडिओत मी उडवू इच्छित नाही, कारण ते प्रसिद्ध कॅफे ब्रंच आम्हाला सापडलं. इथल्या अळीतूनच ते आतमध्ये होतं. फक्त माहितगार इथे येत असल्यामुळे या उपहारगृहाची माहिती बाहेर कुठे नाही. मात्र आमची मोड येथील गिराईकांच्या माहितगारांमध्ये येत नसल्यामुळे, म्हणून की काय इथल्या किमतींची माहिती पाहून मी गार झालो. अहो, मला कशाला गार करत आहात इथे गरम गरम कॉफी असताना? 3 तास होऊन गेले माझ्या घशात कॉफी नाही. एक मस्तपैकी कॉफी आणि केक होऊन जाऊ दे. जेवणाचं मी नंतर बघतो. आईला मात्र सपाटून भूक लागली आहे. पर्वतारोहण करून आली आहे ती. तिच्या आवडीचे अंड्याचे अनेक पदार्थ आहेत इथे. खरं सांगू का तुम्हाला, एका पदार्थाचे नानारूपी प्रकार आम्हाला तेलावीव शहरातील महागड्या उपहारगृहात सुद्धा दिसले नाहीत, ते इथे दिसत आहेत. आता हे पदार्थ खरोखर असे आहेत का आपले घातलेत फोटो इथे पर्यटकांना कापायला? मी आधी माझ्यासाठी कॉफी आणि सोबत पॅनकेक मागवला. आईचं काय निश्चित होण्यापर्यंत मला नाही तर हृदयविकाराच्या झटक्याप्रमाणे कॉफीत कळ यायची. तसं मीच आईला सुचवलं की इथे इतके पदार्थ आहेत, तर त्यापैकी आजपर्यंत न चाखलेला पदार्थ आजमावण्याची ही संधी. शेवटी एका पदार्थाने तिचे लक्ष खास वेधून घेतले. आहे अंड्याचाच पदार्थ, मात्र त्यावर एक खास आणि विशिष्ट जातीचे टोमॅटो भरीस घालतात, ज्यांना आधी उन्हात सुकवून त्यातील गोडी वाढवलेली असते. अरे, हिने सरबत आणलं आधी, मी आधी कॉफी मागवली होती. मात्र आईच्या आणि माझ्या बशीमध्ये सुद्धा अगदी त्या चित्रात दाखवल्याप्रमाणे किंवा त्या चित्रापेक्षाही सुंदर असे दिसणारे पदार्थ आले. या पदार्थांची आरास मोडणे अगदी जीवावर येतं. पण माझी कॉफी कुठे? आईला म्हटलं, तू कर सुरुवात आणि आरामात खा. भरपूर वेळ आहे आपल्याला गाडी येईपर्यंत. हे खाऊन झाल्यावर हे गाव सुद्धा फिरायचं आहे. शहरापासून आणि इतर गावांपासूनही दूर असे हे छोटेसे गाव. या गावातली सुरुवातीची वस्ती रोमन साम्राज्यातील सर्बिया देशातील ख्रिश्चन स्थलांतरितांमुळे झाली. जेव्हा ऑटोमन राज्य वाढले तेव्हा त्यांच्या छळाने इथून ख्रिश्चन पळाले. मात्र ऑटोमन साम्राज्य ओसरताच इथे परतले. गेल्या शतकामध्ये आता आम्ही फिरायला जाऊ तेव्हा तुम्ही पाहाल, इथे खास करून वेगवेगळ्या कलेमधील प्रावीण्य असणारे लोक येऊन राहू लागले. चित्रकार, शिल्पकार, लेखक यांच्यासाठी तळ्याकाठी छोट्याशा डोंगरावर टुमदार असे हे छोटेसे गाव म्हणजे एखाद्या परिकतेची स्वप्नपूर्ती. 2 आठवडे सतत बुडापेस्ट सारख्या मोठ्या शहरातील अगदी मध्यवर्ती भागात घालवले, त्यामुळे आम्हालाही हा बदल अगदी आल्हाददायक ठरला. माझा मात्र आल्हाद जाऊन मी लवकरच जल्लाद होणार असे वाटते जसजसा माझा केक संपत आला आहे. कारण या शिंचीने माझी कॉफी नाही आणली अजून. मी लग्न करेन ना
तेव्हा पण लावणार आहे. पण म्हणजे द्रौपदी स्वयंवरात लावला होता नाही का तो पोपटाचा डावा डोळा. प्राणीप्रेमी हो, घाबरू नका. मी काही पोपटाला हात सुद्धा लावू देणार नाही. झटपट जी कॉफी बनवेल तिच्याबरोबर चटमंगनी आणि पटशादी. पण मग ते हात लावू न देता कशी काय कामं होतील? मी आता थोडासा शांतपणे तडकलोच. बिचारीला इंग्रजी धड न समजल्यामुळे तिचा गैरसमज झाला होता. मला कॉफी बरोबर केक खायचा होता म्हणून नुकसान भरपाई दाखल एक फ्रेंच टोस्ट विनाशुल्क म्हणून तिने माझ्यासमोर ठेवला. माझं पण असं आहे ना, कॉफी न मिळाल्यामुळे माझ्याकडून पण धचा मा होतो. किंबहुना आनंदीबाईला सुद्धा धचा मा करण्याची काळी युक्ती एखादी काळी कॉफी झोडल्यानंतर सुचली असावी. मी धचा मा केला हे यासाठी म्हणालो कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे द्रौपदी स्वयंवरात पोपटाचा डोळा फोडण्याची गोष्ट घडलेलीच नाही. कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवताना द्रोणाचार्यांनी त्यांची एकाग्रतेची चाचणी घेताना झाडावर पोपट ठेवला होता. मात्र अर्जुनाने पोपटाचा डावा डोळा छेदला याऐवजी मी तर म्हणेन की अर्जुनाने पोपटाचा उजवा डोळा पण उडवला. पोपटाला बाजूने डोळे असतात, माणसासारखे किंवा घुबडासारखे समोरून नाही. मग पोपटाच्या डाव्या डोळ्यातून शिरलेला अर्जुनाचा बाण पोपटाच्या उजव्या डोळ्यातून बाहेर आला नसेल का? अर्जुनाने पुन्हा द्रौपदीच्या स्वयंवरपणात पण डोळा फोडला, यावेळी माशाचा. मला मात्र अजून चष्म्यामागे 2 डोळे मिळाले असताना त्यातला एक पण मारायला अजून जमलेला नाही. अहो, मी तुम्हाला तुमच्याच गोष्टी नाही सांगत आहे हो. इथे आई माझ्या हिंदी चित्रपटांसारख्या इकडून तिकडे लावलेल्या कथांना दुरुस्त करत आहे. मला कुठे येतंय काय? मला पाहिजे तर त्या आनंद शिंदेंच्या पोपटाबद्दल विचारा. आता पोपटपंची पुरे झाली. इथे म्हणतायत की बाहेर मोटरसायकल चालकांची एक मोठी टोळी आली आहे. आईला म्हटलं चल जरा जाऊन बघू. खरं म्हणजे या छोट्याशा गावात एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असलेलीच वाहने आणता येतात. मग इथे 1200 आणि 1800 सीसी सारख्या मोठ्या मोटरसायकली कशा आल्या नवल आहे. अहो, अशा मोटरसायकली बघण्यासाठी कुठे पैसे देऊन प्रदर्शनात जावे लागते. मला जास्त कुतूहल या गोष्टीचं आहे की अशा या फक्त जाहिरातीत दिसणाऱ्या मोटरसायकली चालवणारे किंवा चालवणाऱ्या प्रत्यक्ष कसे दिसतात. बहुतेक श्रीमंत कुटुंबातील सुंदर कार्टी असणार. 2 घेतल्यास 1 फुकट असा मिळालेला नाश्ता संपवून मी मोटरसायकल चालवणाऱ्या तरुण सुंदरींना पाहायला निघालो. आई ग माझ्या, BMW R1200 RT कार्टी कुठे आहे यावरची? आईच्या गावात चालवली पाहिजे अशी ही होंडा गोल्डविंग. इस्रायलमध्ये याची किंमत $1,00,000 आहे आणि याच्यावरच्या लावलेल्या पेट्या वगैरे आणि बाकी सगळ्या बारीक सारीक गोष्टींसहित शेवटी लाखापर्यंत जाते. रुपयात म्हणायचं तर 87 लाख, म्हणजे जवळजवळ कोटीलाच जाऊन भिडली नाही का? ही घ्या आणखीन एक. श्रीमंत तरुणांच्या मुलांचे खेळ हो, दुसरं काही नाही. श्रीमंत तरुणांची मुलं नाही, श्रीमंतांची तरुण मुलं. तुम्हाला काय वाटतं कोण असतील अशा आपल्याला उभे राहून सुद्धा जागी न पेलवणाऱ्या मोटरसायकली चालवणारे? मी बोललो होतो ना की मला आश्चर्य वाटले की या छोट्याशा गावात एवढ्या अवजड इंजिनांच्या मोटरसायकल चालवायला परवानगी कशी मिळाली. समोर नगरपालिकेची गाडी दिसत आहे. एवढे छोटे गाव की जिथे एकाही वाहतूक अधिकाऱ्याची गरज नाही. मात्र नगरपालिकेतील साफसफाई कामगारापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सर्वजण कर्तव्यदक्षतेने अगदी तातडीने आलेले आहेत. अरे, ही तर आजीबाई मोटरसायकल चालवणारी. अरे, हा मोटरसायकल चालवणारा तर वयाची 80 गाठलेला दिसतो. आणि हा बघा ढेरपोट्या, ही सगळी 70च्या वरखालची टोळी आहे. माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये ते बुडापेस्टमधील बाजारात असतानाचा, त्यात मी पाश्चात्य देशातील वयस्कर लोकांच्या आरोग्याचे रहस्य सांगितले आहे. त्याची खास उदाहरणं आता मला माझ्यासमोर प्रत्यक्ष दिसत आहेत. मात्र येथील नगरपालिकेची पण एक गोष्ट मला फार आवडली. इस्रायलमध्ये सुद्धा असंच असतं. नियम मोडले म्हणून त्या चालकांना कोणालाही दंड ठोठावला नाही. नियम हे आपणच बनवलेले असतात आपल्याच जीवन व्यवस्थेसाठी. उगाच त्याचा नियम म्हणजे नियम असा बाऊ इथे करत नाही. त्यांनी काही मुद्दामून नियम मोडले नाही आणि एकदा सांगितल्यावर ते निघून पण गेले.
आता इथे बाकीच्या मोटरसायकली अजून आहेत, त्यांना ते सहज दंड करू शकतात. मात्र ते लवकरच इथे येतील तेव्हा त्यांना सांगण्यासाठी नगरपालिकेचे लोक अजून इथे थांबले आहेत. या उलट मात्र महामार्गावर नियमांचे काटेकोरच नव्हे तर अगदी कठोर पालन केले जाते, कारण तिथे गैरवर्तनाने इतरांच्या जीवाला धोका पोहोचलेला असतो. आता मला काय आवडेल हे विचाराल तर मला माझी सायकल घेऊन एक वेळ जग नव्हे मात्र 2-3 देश तरी रपेट मारण्याची इच्छा आहे. जग फिरण्यासाठी जे लागेल ते सगळं सामान माझ्याकडे आहे. आता ही बघा. मी ही सायकल बघा म्हणत होतो. तुमच्या नजरेची मोटरसायकल कुठे पण घसरते. त्या बाईची सायकल साधी आहे म्हणजे त्या पुरुषाच्या सायकलीसारखी विजेवर चालणारी नाही. ज्यांना जड पडतं किंवा काही सांधेविकार वगैरे असतील तर त्यांच्यासाठी विजेवर चालणारी सायकल बरी. ही बघा आणखीन एक आजीबाई मोटरसायकलवाली. नगरपालिकेच्या कामगारांना पाहून आजोबा एकदम चढाविरुद्ध धावत आलेत. किती धाप लागली आहे त्याला. तुम्ही त्यांची काही काळजी करू नका. गाड्या नियमाप्रमाणे लावून हे सगळे पुन्हा एकत्र येतील आणि आमच्यासारखे आईस्क्रीम आणि केक न खाता बिअरचे बुधले उघडतील. दिवसाचा शेवट इथे होणार असला तर, कारण बिअर नेहमी सायकल शर्यतीच्या शेवटी किंवा मोटरसायकलच्या प्रवासाच्या संध्याकाळी पितात. हे या होंडा गोल्डविंगच्या मागे काय चिन्ह आहे ते मला नीट कळत नाहीये. मोटरसायकलला कधी एल म्हणजे लर्निंगचे चिन्ह कधी पाहिले नाही. ते हे नाही. व्हीलचेअरचं मोटरसायकल आणि व्हीलचेअर कुठे? नाही बुवा, माझ्या मंदबुद्धीला काहीच कळलं नाही. आता वेळ उरला आहे तर हे गाव फिरून घेऊ. हो, नंतर प्रवास आहे, विसरलात का? आम्ही या गावात राहायला आलेलो नाही. ते गाव अजून यायचं आहे आणि तिथे पण संध्याकाळचा फेरफटका मारायचा आहे अजून. मात्र आईचे फेरफटके इथल्या आईस्क्रीमच्या दुकानावरच जास्त बसत आहेत. आता प्रत्यक्ष तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं की त्या उपहारगृहात थोड्या वेळापूर्वीच दिवाळीच्या फराळाच्या ताटा एवढं गोड खाल्लं तिने. मात्र पुन्हा पुन्हा आईस्क्रीमच्या दुकानात डोकावायचा मोह तिचा काय तो जात नाही. आई म्हणते लालबागला असल्यापासून बालपणाची सवय आहे ती. त्यांना मिळायचं नाही ना. तर मग कुठे दुकानाच्या बरण्यात लिमलेटच्या गोळ्या वगैरे दिसल्या तर तुम्ही कसे शेजारणीची खिडकी उघडी राहिलेली दिसली की खाली रस्त्याकडे बघत बाल्कनीत ताटकळत उभे राहता, तसेच लहान असताना लालबागकर लिमलेटच्या गोळ्या विकणाऱ्या दुकानासमोर उगाच असे ताटकळत उभे राहायचे. सकाळी कामाला जाणाऱ्या बापाला घरी येताना माझ्यासाठी चॉकलेट आण असा हुकूम सोडणाऱ्या आजच्या मुलांना त्या काळातील माशांच्या घोंगावात असलेल्या त्या काचेच्या बरणीतील रंगीबेरंगी अशी परीकथेतील वाटणारी गोष्ट नाही उमजायची. हो, आता असं धरून जा. मी हात धुते. Brasilia. India. India. Oh, India living in my heart. Yes. This is Hare Krishna. Oh, Hare Krishna. Krishna. Also necklace. Yes. Yes. This is. I miss this spiritual life. Yeah, it's called in India. It's called tulsi. Yes. Tulsi necklace. This is for mantra. For mantra. Yeah. Hare Krishna Yeah. for mantra. Yeah. Yes. Here are 108 beans. And you, this Krishna? No. No. You have a spiritual life, and you speaking English and English and Marathi. Marathi. Yeah. Very nice. And you're from? I'm from state of Malta, and father is Malta. Malta, and Good. father is from state of Canada, Vancouver City. I born in Malta. Yes, very nice. Very nice. And yeah. Canada is very special, very special. This is my God, Hare Krishna God. Here Yeah. is Hare Yeah. Krishna. Yes, Hare Krishna. Hare Krishna. Krishna Krishna. Hare Hare. Hare Rama. Hare Rama. Hare Rama. Hare Hare. Namaste. 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 Yeah. Very nice. It was good to meet you. Yes. This is my lifestyle, spiritual lifestyle. My faith, spiritual faith, Prabhupada. In
Pakistan state, Vaishnava philosophia. Pakistan and India is one, only one. Yeah. Yes. This is two philosophies special, Yeah, and yeah. India is only one. This is one cultura. Yes. This is brother, every brother. Istanbul. Istanbul is You Turkey. were in Varanasi. Varanasi. Varanasi, yeah. Krishna's state. You have here a kind in Hungary, and you speak. You He is go my here. Marathi. My son, Yes. and they came here to visit Hungary. Understand. It's very nice in Very Hungary. nice. And Yes. not money in Hungary. Yeah. Yes. Hungary is little and euro, very Yeah. little. Yeah, yeah. In Norwegian and Finland is very. Oh, Finland is very good. more than double. Finland is very nice. Very lot of water and mountain. Lot of very nice. Very good. Finland and money. In Finland speaking English, and Finland in Malta speaking Maltese, jekk ġeġbuk titkellem biha Maltese. This is Maltese typical speaking, and in Maltese speaking English and Maltese and Italian. Italian and Malta is only an 8 kilometer difference. Yeah, yeah. Which ship is one hour. Yeah. 1 hour. So I suggest you once go in Varanasi. Varanasi. It's upper side of India. And you go with airplane, how much is it kilometer? 10,000? No, about 4,000. 4,000. Yes. 4,000 Yes. kilometers. Yes. India is very special, very lot of color. Yes. Many countries in one country. Vrindavan. Yes. Vrindavan, yeah. This is very nice. Hare Krishna. Hare Krishna. Okay. See you. I drink water. आई जिथे जाते तिथे तिचे मित्र होतात. मम्मी हॅलो मम्मी मला फक्त हे पाहिजे हा खायला नकोय Yeah, chia puri. I make from coconut milk and I prepare the milk. Mango, chia seeds, and This is also very nice. From animal, no milk, no cream, nothing. It's a poppy seed, oat, and datoya. I don't know the fruit. Poppy seed, sour cherry. I prepared the fruit from 100% strawberry puree. very nice. Good idea. Thank you. From oat, Yeah. no flour, oat, and cream cheese and lime is in the middle. Yeah. ते थांबलेत गाडीसाठी दे वेटिंग near the car. One for you, as Yeah. I understood. Yes. Coffee, perhaps? No, we have to go. Okay, I'll give you one more. No, my mother, share everything. my mother. So Would you like to take it cash? Okay, yes. I'll show you. 150. Please help I me. help you. Is enough? It's enough. Thank Do you you so want much. more? No, thank you. I got jackpot. Okay. Your good name, ma'am? Eva. 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 Very nice name. Thank you so much. Nice to meet you. Nice See you to soon. meet you. Have a nice day. Nice to meet Bye you. bye. Thanks. Nice name, Eva. Very nice Thank name. you. Bye bye. Bye-bye. And good luck for your Thank you. business. Thank you so much. अरे बाप रे किती वेळ घेतला आईने. ती बडबडत राहिली त्याचं काय नाही, मात्र तो ड्रायव्हर थांबलेला ना. मी सांगतोय आईला तर ती म्हणते थांबू दे. जणू काही आम्हीच ठेवलाय पगारी ड्रायव्हर, म्हणजे आम्ही आलो नाही की तो खिडकीत पाय अडकवून झोपात आणायला मोकळा. माझं एक तत्व आहे, वाहन चालकाशी कधीही भांडू नये. वाहन कधीही संतप्त डोक्याने चालवू नये आणि कोणाला चालवायला देऊही नये. आणि जर त्या वाहनातून आपण प्रवास करणार असू तर त्या चालकाला संतप्त करण्यासाठी आपण कारणीभूत ठरू नये. मग ती बस असो, टॅक्सी असो अथवा रिक्षा. गाडीतून एकदा बाहेर पडलो की त्याच्या काय मारायच्या त्या मारा. मात्र सर्वसामान्यपणे मला कधीही कोणाला ताटकळत ठेवलेले आवडत नाही. आता विचाराल की मला कोणी ताटकळत ठेवले तर मला कसे वाटते. मला काही नाही वाटत, कारण मी कधीही ताटकळत नसतो. मी निघून जातो. आणि केकच्या दुकानात ती एवा आणखीन कॉफी करू का तुमच्यासाठी विचारत होती. ती चांगली होती हो. आम्ही गिराईक 2
आलो आहोत एक छोटासा केक घ्यायला. तरी पण ती अगदी आपला वेळ काढून संयमाने किती गोष्टी आईने विचारलेल्या प्रश्नांना अगदी विस्तृतपणे समजावून सांगत होती. आणि खास गोष्ट म्हणजे अगदी आनंदाने सांगत होती. त्याचं काय आहे, परदेशातील लोकांना आपण भारतीयांविषयी फार आकर्षण असतं. आपण दिसायला वेगळे असल्यामुळे त्यांना आपल्याविषयी जाणून घ्यायची किंवा निदान बसून गप्पा मारण्याची फार इच्छा होते. मात्र आपणच अलिप्त राहिल्यामुळे त्यांना आपण कळेनासे होतो. मग त्यांचं आपल्याविषयीचं मत एकदम उत्तरेकडून दक्षिणेला जातं. बरोबर आहे नाही का? बघा, ते एकदम हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साहाने आपल्याकडे येतात आणि आपण बावरलेला वगैरे चेहरा करून त्यांना आपण काहीतरी विचित्र आहोत असा गैरसमज करून देतो म्हणजे मी स्वतः करून द्यायचो हो. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जो सुधारायला परदेशात राहून मला सुरुवातीची तब्बल 20 वर्षे लागली. मी भारत सोडून परदेशात जेव्हा नवीन आलो होतो ना, तेव्हा आजकालचे जसे तुम्हाला व्हॉट्सअपच्या विद्यापीठातील गुरु बंडल आहेत, तसेच आमच्या काळी परदेश संस्कृती शिकवायला आमच्या अवतीभवती परदेशात ज्यांनी पाय सुद्धा ठेवला नाही असे फेकूवीर समर्थ होते. त्यामुळे झालं काय, मी इथे आलो ते सोबत पाठीवर गैरसमजांचे दुष्वर्य लादून. पाठीवर लादले म्हणण्यापेक्षा मेंदूला अज्ञानाची भली मोठी लस टोचून आलो होतो. माझं सुरुवातीला असं व्हायचं, बघा, परदेशातील हे लोक कसे कसे पण वागतात, काय पण कपडे घालतात, कसे पण बोलतात, इथल्या बायकांना संस्कृती नाही. स्वतः मात्र रात्री माळ्यावर प्लेबॉय मासिक घेऊन खाली जिन्यावर वाटलेली सुसंस्कृती मागे ठेवून, वाटलेली म्हणजे निव्वळ मनाला वाटलेली म्हणून नव्हे, तर पाट्यावर वाटावी तशी रगडून रगडून इतरांचा द्वेष करेपर्यंत स्वतःला शिकवलेली अशी. त्यामुळे मनमोकळे बोलणे, निसंकोचपणे वागणे, मुलींबरोबर निखळ गप्पा मारणे यासारख्या सवयी वाईट माणसाला असतात अशा संभ्रमात होतो. त्यामुळे मीच तो एक सुसंस्कृत अशी समज करून स्वतःभोवती कडे उभारून कोंडून घेतलं. अरे आमचा बंगला आला, आमचा बंगला आला, टुमदार बंगला, टुमदार बंगला. आईच्या गावात पण असा बंगला नाही. चला आधी पटकन खोल्या बघून घेतो, सामान लावून घेतो. आजची संध्याकाळ फुकट नाही घालवायची. पटकन इथला परिसर पाहिला पाहिजे ना. आई जरा एकदा पाठ तिने टेकली की मग इथेच संपवावा लागेल हा व्हिडिओ. ते जुनं रेल्वेचं इंजिन असायचं ना कोळशावरचं, त्यातील आगीची धग संपू देत नसत. गाडी थांबली तरी इंजिन चालू राहायचं आणि एकदा का ते बंद केलं की मोठ्याने फस करून फुग्यातली हवा संपल्याप्रमाणे शांत होऊन जायचं. आईचं पण तसंच आहे. इंजिन जोपर्यंत चालू आहे सकाळपासून तर चालू दे. खरं म्हणजे मला पण आश्चर्य वाटतं की आतापर्यंत ती थकली कशी नाही. आता एवढ्या मोठ्या जागेचे आम्ही दोघे करणार काय. त्यात आईला इथली मोठी बाग बघून नको ते सुचले. ती म्हणते उद्या सकाळचा नाश्ता खाली बागेत टेबल मांडून करू. अहो तुमच्यासाठी ठीक आहे हो पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला इथला सकाळचा बागेतला नाश्ता आणि जकुझी ज्याच्या पाण्यात मी बोट सुद्धा घालायला घाबरतो. पण हा सकाळी नाश्ता बनवा, इथून खाली उतरवा, परत झालं की वर आणा, भांडी घासा, याच्यासाठी आलोय का मी इथे. त्याच्याऐवजी इथे जर फिरायला आलो आहोत तर गावात कुठे मध्यभागी कॅफे शोधून बाहेर पडलेल्या कोवळ्या उन्हात बसून बाहेर पडलेल्या कोवळ्या गोष्टी बघायच्या नाही का. आई माझी नक्कल करते. आज पायदुखी वगैरे रजेवर वाटतं, उद्या बघू सकाळी उठते का. सकाळी उठते का म्हणजे रात्री पहाटे जगाला अलविदा वगैरे म्हणून जाणार नाहीये काय. उठते का म्हणजे बाहेर फिरायला वगैरे पडता येईल का तिला या अर्थी. काय हो तुम्ही पण थकला की काय हा लांबलचक व्हिडिओ पाहून जो अजून संपायला आणखीन 4 मिनिटे घेणार आहे. हद्द झाली तुमच्या संयमाची. मग आमचा पुढचा येणारा व्हिडिओ तुम्ही कसा बघाल. त्याच्यात तर आईला इथल्या किल्ल्यावर नेणार आहे आणि 5 मिनिटांसाठी हंगेरी सोडून स्लोवेनिया देशात जाऊन येणार आहे आणि त्यानंतर प्रयाण हंगेरीतल्या अगदी पुरातन अशा खेडेगावी. तिथे आमचं घर एवढं जुनं असणार आहे जे तुमच्या खेडेगावाच्या हद्दीच्या बाहेर सुद्धा नसेल. बाजूला दगडी भिंती आणि वर झावळ्या. हा काय हा देखावा. मन अगदी तृप्त झालं देखावा पाहून. नदीचे नागमोडी वळण आणि काठावर वसलेले आमचे गाव. भातुकलीच्या खेळ्यामधल्या घरांपेक्षा सुद्धा इटुकली अशी घरे. थोड्याच वेळात सूर्यास्त होईल. आमचं घर इथेच खाली कुठेतरी आहे. ते पांढरं चर्च दिसत आहे ना, येताना गाडीतून त्याच्या बाजूने गेलो होतो, बघितलं असेल तुम्ही. मगाशी मी परदेशीयांना वाटणारे भारतीयांविषयीचे आकर्षणाने आपल्या गैरसमजुतींबद्दल सांगत होतो ना, त्यातली एक गंमत आठवली मला. आम्ही जेव्हा भारतातून निघालो तेव्हा चित्रपटांद्वारे माझ्या संस्कृतीची जडण घडण आणि भगदाडे पाडणारे असे 2 अमिताभ बच्चन, म्हणजे जसं काय मीच तो दोस्तों का दोस्त आणि दुश्मनों का दुश्मन, आणि दुसरा म्हणजे आपला अमोल पालेकर. माझं फार नुकसान केलं आहे मुलींबाबत या अमोल पालेकरने.
अमोल पालेकरने म्हणजे त्याच्या चित्रपटातील भूमिकेने मी म्हणालो. हो, अमोल पालेकरने लिहिलेले पुस्तक मी अजून इथे शोधत आहे. मात्र त्याच्या भूमिकेने माझ्यावर असलेल्या पगड्याने काय झालं, परदेशात नवीन असताना जेव्हा नाईट क्लब आणि डिस्कोमध्ये जायचो तेव्हा मुलींनी नजर दिली तरी घुबडाच्या मानेसारखी मान 180 अंशात दुसरीकडे वळायची. हो हो हो, काय तो सज्जनतेचा आवाणायचो मी. आणि मान पुन्हा स्थिर झाली की ती पोरगी गेली तोपर्यंत वाण्याच्या पोराबरोबर नाचायला आणि पुढे माहित नाही आणखीन कुठे. हो, आमचं दादरला त्या कुलकर्णी बरोबर असंच झालं होतं. 10वीला असताना कुलकर्णीचा दिल आला होता एका गुजराती पोरीवर. कबूतरखान्याकडे आईबरोबर ती प्रार्थनेला यायची आणि कुलकर्णी नेमकी ती वेळ साधून मला सोबत न्यायचा. सज्जन माणूस हो कुलकर्णी, एकट्याने लाईन मारणे वाईट गोष्ट नाही का. मात्र समोरासमोर आल्यावर तिची नजर कुलकर्णीवर पडताच कुलकर्णीची नजर कुठेतरी आसमंतात गुम व्हायचे तेच झाले. एक दिवस कोपऱ्यावरच्या भांडी विकणाऱ्या दुकानाच्या पोराबरोबर ती फटफटीवरून गुम झालेली कुलकर्णीला दिसली. ए मम्मी, ट्रेलर लागला पुढच्या व्हिडिओचा, मम्मी ट्रेलर बघायला ये.